तालुक्यातील जुई अब्बास ग्रामस्थांना इकडे आड आणि तिकडे विहीर। पेण तालुक्यातील जुई अब्बास हे गाव 1989च्या महापुराने या गावातील लोकांच्या संसारांना जलसमाधी मिळाली होती। फक्त जीव मुठीत धरून गावातील गावकऱ्यांनी त्या महापुराच्या लोंढ्यातून आपला जीव कसाबसा वाचवला होता। पुराच्या विळख्यात अडकलेल्या ग्रामस्थांना शासनाने मुंबई गोवा हायवेलगत असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी वसाहतीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली होती। जुन्या गावातील घरात पाणी शिरून नुकसान झाल्याने दिलेल्या पर्यायी जागेवर वसाहत करून राहण्याशिवाय येथील ग्रामस्थांना दुसरा पर्यायच नव्हता। पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे। तिथेही आता या ग्रामस्थांच्या डोक्यावर डोंगराच्या रूपाने टांगती तलवार लटकत आहे। डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावात डोंगराच्या उंचीवरून येणारे पाणी, डोंगराची माती त्यांच्या अंगणातून या सर्वांचा निचरा होत असल्याने सतत उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे आणि मातीमुळे पायवाटेने ग्रामस्थांच्या रहदारीच्या रस्त्यावर घसरण झाली आहे। पाय टाकता क्षणी जमलेल्या शेवाळीवर पाय निष्ठून अपघात होण्याची दाट शक्यता आहे। लहान मुले व वृद्धांना पायी चालणे अवघड झाले आहे। याशिवाय डोंगरावरील दगड दरड कोसळण्याची भीती या गावकऱ्यांना त्रस्त करत आहे। सन 1989च्या महापुराच्या तावडीतून जुई अब्बास ग्रामस्थ आपला जीव घेऊन जिथे पुराची भीती नाही अशा ठिकाणी वास्तव्यास आले। त्यांना वाटले आता आपण संकटातून बाहेर पडलो आहोत, पण आता या डोंगराचा धोका त्यांच्या काळजाचा थरकाप उडवत आहे। एकदा शासनाने पर्यायी जागा देऊन त्यांचे संसार वाचवले खरे, पण आताही शासनाच्या नोटिसा येतात। शासकीय कर्मचारी येऊन गाव स्थलांतरित करण्यासाठी आदेश घेऊन येत आहेत, पण डोंगराच्या भीतीने पुन्हा आपल्या लेकराबाळांना घेऊन कुठे जाणार? सारखे सारखे घरे बांधण्यासाठी आर्थिक बळ आणि हिंमत कुठून आणणार? आयुष्य मुठीत घेऊनच जगायचे का? सध्या तर उतारावरील सततच्या येणाऱ्या पाण्यामुळे रस्ता एवढा चिकट झाला आहे की उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टाकण्यासाठी धाडस एकवटायला लागत आहे। त्याला कारणही तसंच आहे। या निसरड्या जागेवर एक भाजी विक्रेती भर पावसात पोटासाठी दाही दिशा फिरणारी महिला पडल्याने ती मृत्यू पावली। त्यामुळे या गावातील नागरिकही भीतीने रस्त्यावर चालणे टाळत आहेत। गरज असेल तरच बाहेर पडत आहेत। अशा वेळी त्यांनी बाहेर तरी कसे पडावे? अशी सर्व प्रश्नांची उत्तरे जुई अब्बास गावचे रहिवासी शासनाकडून मागत आहेत। त्यांची शेती देखील खारेपाणी जाऊन नापीक झाली आहे। तिच्यातूनही पीक घेणे मुश्किल झाले आहे। अशी जीवनातील अनेक समस्या घेऊन इकडे आड आणि तिकडे विहीर अशा कैचीत सापडलेले हे गाव आणि या गावातील या त्यांच्या विविध समस्यांवर उपाय मिळेल का? महामुंबईसह तृप्ती भोईर, जुई अब्बास, पेण।